माननीय पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी योजनेला खोडा घालतायत. जे केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्याचा पूर्ण उलटा अशा पद्धतीने करतायत. महाराष्ट्रातली वीज ही सगळ्यात महाग आहे आणि हे न्यायाला धरून नाहीये, हे कुठल्या नियमात बसणारं नाहीये. तो महावितरण याच्या उलटच करत आहे. केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य हे बाधित करते का? पीएम सूर्यघर ही योजना आहे, या योजनेमध्ये कुणीही सोलर लावणार नाहीये. कुठलंच म्हणणं ऐकून घेतलं नाही. हे कुठेतरी काहीतरी वेगळीच गोष्ट त्यांना घडवायची. तरी आम्ही ग्राहकांच्या हक्कांसाठी तिथे गेलो होतो. पण असं कुठलाही नियम नाही की एक्सपोर्ट युनिट जास्त झाले. स्टॉप स्टॉप स्टॉप, आम्ही पुढे काहीच ऐकणार नाही. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, दर 4-6 महिन्याला सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रश्न उपस्थित होतोच. आपण केंद्र सरकार एकीकडं सौर ऊर्जेसाठी फार चांगल्या योजना आणताय आणि त्या प्रमोट पण करतायत. म्हणजे 3 केवी पर्यंत जर किंवा त्यापेक्षाही अधिक केवीचा जर तुम्ही सोलर प्लांट तुमच्या घरावरती, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कंपन्यांमध्ये कुठेही उभा जर करायचं झालं तर एक 78,000 पर्यंतची एक सबसिडी त्याला दिली जाते. आता सबसिडी का दिली जाते? कारण प्रमोट करायची ही एनर्जी, ही ग्रीन एनर्जी आहे, क्लीन एनर्जी आहे. या एनर्जीच्या निर्मितीसाठी कुठंही पर्यावरणाची हानी होत नाही, असं याचा उद्देश आहे. परंतु एकीकडं सरकार अशा पद्धतीच्या योजना आणतं आणि ज्यावेळी त्याची अंमलबजावणी सुरू होते तिथे ह्या सरकारीच संस्था आहेत, सरकारीच एजन्सी आहेत. त्यांच्याकडून मात्र काहीतरी क्लॉज मध्ये टाकायचे, काहीतरी नियम करायचे आणि कुठंतरी याला खोडा कसा बसेल अशा पद्धतीनं हे सगळं वातावरण बिघडून टाकायचं. आणि दर 4-6 महिन्याला असा एक विषय होतो. आत्ताही ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत पुण्यामध्ये आणि त्यांची एक बैठक झाली आणि काय प्रश्न निर्माण झालेले आहेत, गंभीर प्रश्न आहेत. नेमकं काय हे प्रश्न आहेत हेच आपण जाणून घेऊ. कमलाकर स्वतः माझ्यासोबत आहेत, या असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. नेमकं काय घडलंय? दर 4-6 महिन्याला असं का होतं? एकीकडं सरकार प्रमोट करतंय सोलर एनर्जी आणि दुसरीकडे अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी होतात. खरं तर तुम्ही सगळे विक्रेते आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, म्हणजे कंझ्युमर तर आपण प्रत्येक जण आहोतच. खरं याची जी झळ आहे ती एंड युजर म्हणजे कंझ्युमरलाच बसते. आपल्याकडे आता तुमची असोसिएशन आहे खरं तर, म्हणून तुम्ही या प्रश्नाला वाचा फोडायला एकत्र आला लगेच. पण ग्राहक मात्र त्याची कुठंच असोसिएशन नाही. मग त्याला कसा चोपायचा, कसा त्याला चेपायचा, हे एकदम भारी सरकारच्या किंवा हे एजन्सीच्या डोक्यामध्ये असतं. आत्ता मात्र तुम्ही एक कंझ्युमरच्या बाजूनच, खरं तर व्यवसाय कंझ्युमर असतील तर व्यवसाय होऊ शकतो. त्याच्या अडचणी आहेत, त्या तुमच्या अडचणी समजून तुम्ही आज हा लढा उभारताय. नेमकी काय अडचण झाली आहे? केंद्र सरकारने पीएम सूर्यघर योजना अतिशय महत्वाकांक्षी अशी एक योजना निर्माण केलेली आहे आणि तिचा सर्वदूर भारतभर चांगल्या पद्धतीने प्रचार होत आहे. जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. भारतामध्ये गुजरात नंतर महाराष्ट्राचा 2 नंबर मध्ये पीएम सूर्यघर योजनेमधला वाटा आहे. महावितरणचं काही अंशी त्या पद्धतीने आपण कौतुक करू शकतो, परंतु वस्तुस्थिती आत्ता सध्याची अशी परत झालेली आहे की तुम्ही जर पाहिलं असेल की सोलर व्यावसायिकांना कुठलीही जी योजना आहे त्याच्यामध्ये सातत्य नाहीये. कायम काही ना काहीतरी नवीन बदल घडवत असतात त्याच्यामध्ये. जसं पूर्वी जीएसटी हा लागू केला होता, त्याच्यासाठी आंदोलन उभं करावं लागलं, त्याच्यानंतर महावितरणने माघार घेतली, जीएसटी थांबवला. आता नंतर एमवायटी मध्ये सुद्धा त्यांनी 3 सुनावण्या याच्यामध्ये घेतल्यात, एका पाठोपाठ 3 सुनावण्या घेतल्यात. सरप्रायझिंगली 3ऱ्या सुनावणीचा रिझल्ट सुद्धा अजून आला नाही. त्याच दरम्यान 13 फेब्रुवारी रोजी महावितरणने, ज्याला कुठलाही GR नाही, ज्याला कुठलं नोटिफिकेशन नाही, त्याला कुठली सरकारची मान्यता नाही, अशा पद्धतीने त्यांनी सडनली प्रत्येक सोलरच्या जो मनुष्य नेट मीटरसाठी ऍप्लिकेशन करेल त्याच्यामध्ये त्याला एक बाधा, म्हणजे त्याला एक ग्लिच घालून ठेवली त्याच्यामध्ये. आता ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे की आम्ही सोलरचे व्यावसायिक आहोत, परंतु ह्याची खरी जी अडचण आहे लाभार्थीची, ही त्याला बिचारायला ती माहितीच नाहीये. कारण त्याच्या वतीने ऍप्लिकेशन आम्हाला करावं लागतं, कारण सोलरचं नेट मीटरचं ऍप्लिकेशन करण्याची क्लिष्ट प्रक्रिया आहे. तर आम्हीच ते काम स्वीकारतो आणि ते करतो. आता ते करत असताना 13 तारखेला असं काही गोष्टी आढळल्या की महावितरणचं असं म्हणणं आहे की ज्यांचा सरासरी वर्षाचा वापर जेवढा युनिटचा आहे तेवढीच किलोवॅटचा जो आहे
तेवढंच त्यांनी त्याच्यासाठी सोलर नेट मीटरला पात्र तो झाला, तेवढंच त्याला ते सँक्शन मिळणार. आता हे टेक्निकली बिलकुल योग्य होणार नाही. याचा अर्थ असा आहे की इनडायरेक्टली असं म्हणता येईल की भारतातील सर्वसामान्य लोकांचं राहणीमान वाढवावं. कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने मोजली जाते, तर ती जीडीपीवर मोजली जाते. त्याचा विजेचा वापर किती प्रमाणात तो करतो त्याच्यावर मोजली जाते. परंतु ही ते उलट करताय महावितरण महाराष्ट्राचं, की जे केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्याचं पूर्ण उलट अशा पद्धतीने करतायत आणि माननीय पंतप्रधानांच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेला खोडा घालतायत. की त्यांचं म्हणणं असं की 2 किलोवॅट जर एखाद्या ग्राहकाचा जर वापर असेल तर त्याने 3 किलोवॅटची सिस्टीम बसवू नये. म्हणजे जो 2 किलोवॅटचा वापर आतापर्यंत करत होता, ज्याच्याकडे सोलरचा पर्याय नव्हता, त्यावेळेस तो साहजिक महागडी असणारी, अजून मी त्याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्रातली वीज ही सगळ्यात महाग आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली वीज महाग आहे म्हणून मनुष्य